नमो ज्ञानेश्वरा 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 उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा उदारा सोपान निवृत्ती उदारा सोपान देवा बाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी बाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवा बाई नमो त्रिभुवन बाई बाई नमो त्रिभुवन पावनी बाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा मधवरी करावा भेरू तुमच्या लागलो निज चरणा तुझ्या लागलो निज चरणा हो स्वामी तुझ्या देवा जावरे न करावा अभे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा बेरो हे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या दयांचे केले या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण ते सद्गुरूंचे नमस्कारून आता हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार विठाला 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 विठाला
त्याचे आजे फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती प्रस्तुत प्राप्त रूपी सेवे करता निवडलेला भंग वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा भंग आपण आज सेवे करता निवडलेला आहे। कार्यक्रमाचा परिहार सालाबाद प्रमाणे चालू असलेला ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सादतपूर सद्गुरुनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने हिंदू हृदय सम्राट हरिभक्तपरायण श्री 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 स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आपल्या गावात होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह अनेक वर्षाची परंपरा आपल्या गावची आहे। त्या परंपरेला धरून आपण आज सप्ताह करत आहोत। त्या सप्त्याच्या अनुषंगाने माझ्याकडे आलेली सेवा ही पार करण्याचा प्रयत्न विठाला कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आदरणीय आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या 4थ्या प्रहराचे विनेकरी विजयजी महाराज गुंजाळ हेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। मृदंग सम्राट आदरणीय राहुलजी महाराज चेचरे वेळात वेळ काढून महाराज तुम्ही आले तुम्हालाही धन्यवाद। त्याचप्रमाणे आदरणीय काल महाराजांचं कीर्तन झालं हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार भाऊसाहेब महाराज काळे त्यांनाही धन्यवाद। गायन सम्राट भजन सम्राट संगीत अलंकार आदरणीय विराज महाराज मगर त्यांची काय तारीख खाली नव्हती पण विनंती केली त्यांना मला महाराज आज त्यांनी आपल्या विनंतीला मान दिला विठाला त्याचप्रमाणे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय गायनाचार्य हरिभक्तपरायण राजू महाराज अनर्थी हेही उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमचे संभा महाराज तेही उपस्थित आहेत। गोगलगावरून माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सर्व मंडळी आदरणीय सांगदेव महाराज गीते असतील तानाजी तात्या असतील आदरणीय मामा असतील माळी महाराज त्यांचं नितांत प्रेम माझ्यावरती आहे। तर सर्व मंडळी आज उपस्थित आहेत त्यांना कोटी कोटी धन्यवाद। सर्व गावकरी मंडळी असतील महाराज उपस्थित आहेत आदरणीय काका उपस्थित आहेत सर्व मंडळी आपले स्वपन काका आहेत सरपंच साहेब आहेत बापू तात्या आहेत बाबासाहेब तात्या आहेत चौधरी मामा आहेत गवरे मामा आहेत सर्व मंडळी आदरणीय विनेकरी मामा महाराज उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये उपस्थित असलेले व्यासपीठ चालक आदरणीय हरिभाऊ महाराज मंडलिक आपल्या बेटाचे निश्चिम भक्त आहेत तेही आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। 7 दिवस आपल्याकडे ते थांबणार आहे आपला योग आहे अशी माणसं आपल्याला भेटतात त्यांच्याही चरणावरती मी नतमस्तक होतो। आदरणीय वैष्णव महाराज गुंजाळ वैष्णव महाराजांना बघितलं की तात्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही। आज तात्या असते तर अजून रंगात म्हणजे दुग्ध शर्करा योग आपला असता परंतु येथे नाही उरो आले अवतार येथे नाही उरो आले अवतार येथे नाही उरो आले अवतार नाही उरो आले अवतार रत्ते पामारा जीवा किती ये रत्ते पामारा जीवा किती येथे नाही उरो आले अवतार
पोरांनो कोणाला काही त्रास होत असेल तर खाली बसून सगळ्यांचे आपण परत आहे ना आहे की नाही? उन्हाची काय होतं दिवसभर उन्हात काम करेल असेल काही असेल इकडे लक्ष द्या काही झालेलं नाही गोकुळ अष्टमीचा जन्म आहे त्याचा कृष्णाचा काही होणार नाही सद्गुरुनाथ महाराज आपल्या पाठीमागे आहे. विडाला सालाभरात प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सादतपूर सर्व नियोजक आयोजक मंडळी आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व गावकरी मंडळी मित्रपरिवार आप्तेष्ट नातेवाईक सरपंच साहेब आहेत उपसरपंच साहेब आहेत चेअरमन साहेब आहेत व्हाईस चेअरमन साहेब आहेत सर्व कमिट्या सर्व मित्रमंडळ सर्व आप्तेष्ट नातेवाईक बेटावर प्रेम करणारे सर्व मंडळी सद्गुरुनाथ महाराजांच्या सप्ताहासाठी तन मन धनाने जे कोणी काम करत असतील त्यांच्या चरणावरती मी नतमस्तक आदरणीय संदीप भाऊ आहेत संजू भाऊ आहेत विनायक भाऊ आहेत दीपक भाऊ आहे आदरणीय आपले सहकारी साखर कारखान्याचे माजी डायरेक्टर रमेशराव पाटील मगर हेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत चंगूभाऊ आहेत सर्व मंडळी आहेत आमचे वडील आहेत दत्तू तात्या आहेत बाबासाहेब मामा आहेत बाळू नाना आहेत आपल्या गावचे आदरणीय ज्येष्ठ रामभाऊ मामा कडलग असतील मामा आहेत काळे मामा आहेत सर्व मंडळी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक विठाला प्रस्तुत अभंगातून तुकोबराया तुम्हाला आम्हाला सांगतात जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे जन्माला आला ही फार पूर्वीची इच्छा घेऊन तुम्ही अंतःकरणात बसलेले होता पण भगवंताने ती इच्छा पूर्ण केलेली आहे ते फळ झालं जन्माला आलेलो आहोत माझ्याकडून भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी भगवान परमात्म्याचं भजन व्हावं आणि असं करत 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 मी पुढे जावं आणि मग माझं जीवन कृतकृत्य होईल आणि भगवंताची एक दिवस भेट होईल कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती काय होईल तुमच्या सानिध्यात जर राहिलो ना तुमच्या सानिध्यात राहून 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 त्या भगवंताच्या भेटीसाठी मला वेळ लागणार नाही आणि तुमच्या सानिध्यात राहून माझ्याकडे जे काही कमी पडत असेल जे कमी असेल ते तुमच्यातून तुमच्या सानिध्यात राहून आपल्या ते माझ्यातले अवगुण जातील आणि गुण येतील आणि ते भरून निघेल आणि भगवंताच्या चरण कमलापासून जाण्यासाठी मला मार्ग मोकळा होईल मग असं जर करत करत परमार्थ आयुष्यभर केला ना महाराज मग एक दिवस असा येईल तो ब्रह्मपदाला प्राप्त होईल आणि काळही त्याच्या पुढं त्या ठिकाणी थांबणार नाही असं तुकोबराया म्हणतात विठाला प्रत्येकाला माहित आहे आपण जन्माला आलेलो आहोत असं कोणी आहे का त्याला माहीतच नाही मी जन्माला आलो विशेष करून आदरणीय तुळशी घेणाऱ्या माताजी त्यांनाही धन्यवाद कारण की त्यांनी माझ्या संग काल भांडण करेल आमचे कन्यारत्न अवनी महाराज त्यांनाही धन्यवाद विठाला जन्माला आलो याची त्या ठिकाणी आपल्याला शुद्ध आली जागेवर झोपेतून आपण जागे व्हायला पाहिजे तुम्ही मला आम्ही कुठं झोपेले परंतु अज्ञान रूपी जी झोप लागलेली आहे ती ज्ञानमय प्रकाशाकडे जाऊन तुम्हाला जी जाग येणार आहे ती जाग येण्यासाठी संत ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी गेल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही विठाला त्याचप्रमाणे आदरणीय बबनदादा काळे पाटील उपस्थित आहेत कसं आहे माहिती का एकट्याच्यानं काही होत
म्हणून निमेळ सगळ्यांचं जर असेल तर आनंद आहे. आणि एकटा आनंद घेऊन उपयोग नाही. सगळ्यांना मिळून घ्या, सगळ्यांना मिसळून घ्या, तर त्या आनंदात मजा आहे. पंक्ती शेवटची काल्याची पंगत जर तुम्ही एकट्याने कोणी घातली ना तर लोक म्हणतात काही उपयोग नाही. त्याला कोण लागतं? प्रत्येकाचा खरीचा वाटा असेल ना, मग ते तुम्ही मुरमुरे जरी वाटले, गुरुवारी नारायणगिरीजी महाराजांच्या काळात आपण मुरमुरे वाटून काली केलेले आहे. जसा असन तसा असू द्या, पण सगळ्यांना त्या ठिकाणी आनंदात सहभागी करून घ्या. विठाला परत नाही बरं का, हा आनंद इथंच आहे, परत नाही. काही वेळाने वाटणार आहे आपण काहीतरी चुकीचं केलंय, आपण काहीतरी चुकतोय, परंतु वेळ कुणासाठी थांबायला तयार नाही. वेळ थांबणार नाही. मला असं वाटलं होतं कालच जर मी काही गोष्टी केल्या असत्या तर बरं झालं असतं, पण काल परत येणार नाही, येणार कुणासाठी येणार नाही. काळाची एवढी पडेन भाजी सांगू शकत नाही कधी. घडी 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 कधी कधी पण वाट पाहून आहे तो तुम्हाला आम्हाला म्हणतोय. कधी त्याचं मरण येतं आणि कधी मी त्याला घेऊन जातो. परंतु आपल्याला भगवान परमात्म्यानं हा नरदेह दिलेला आहे. त्या नरदेहाला आलो हे आपलं त्या ठिकाणी भाग्य, आणि त्या भाग्यातून आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करणं हा जीवनात आपल्याला आपण त्या ठिकाणी त्यासाठी आपण जीवनात जन्माला आलेलो आहोत. आणि जर तुम्ही ह्या वेळेत याचं संधीचं सोनं वेळेत केलं नाही तर परत त्या गोष्टीचा पुनरपि जननम पुनरपि मरणम उद्धारे जठरे शयनम परत अनेक जन्म 84 लक्ष योनी फिरून ज्यावेळेस मनुष्य देह प्राप्त होतो, पाप पुण्याचा समतोल होतो आणि तुम्हाला आम्हाला नरदेह प्राप्त होतो. कशासाठी? ला देह भजना गोमाता देवे दिला देह भजना गोमाता देवे दिला देह भजना गोमाता देवे दिला देह भजना गोमाता तोया बाला फाटा बाधिकेचा तोया झाले फाटा बाधिकेचा देवे दिला देह भजना गोमाता देवे दिला देह भजन 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 गोमठा त्याने झालं फाटा बाधिकेचा. काय झालं महाराज? आम्हाला उद्यापासून कांदे काढायचे, कांदे चाळीत भरायचे. सगळेच तेच करतात, सगळे ग्रस्त आश्रमीच आहेत. परंतु नितांत उदाहरण माझ्या तुकोबरायांचं समोर ठेवायचं आहे. प्रपंच हा होत असतो, परमार्थ हा केल्याशिवाय होत नाही. सततम चिंतन, सतत चिंतन असलं तर ते नामस्मरण घडत असतं, नाही तर आठवण आली तेव्हा परमार्थ होत नाही. काही लोक म्हणायचे महाराज तुम्ही हे सगळं लवकरच सुरू केलं. म्हटलं मग कधी? हरिभाऊ महाराज अहो ज्ञानेश्वरी पारायण वगैरे जरा थोडं टेकल्यावर सुरू करायचं. म्हटलं टेकल्यावर सुरू करायचं, मग आता काय करायचं? मजा करायची. अहो हा आनंद कुठं आहे? हीच आमची मजा आहे, याच्यातच आमचा आनंद आहे. स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्ममान, मृत्यूलोकामध्ये जन्म व्हावा असे स्वर्गातले देव म्हणतात. आणि तुम्हाला आम्हाला भेटलाय, तुम्ही आम्ही काय म्हणतो? याच्या संघ वैर, त्याच्या संघ वैर, याच्या संघ भांडण, त्याच्या संघ भांडण.
तो माझ्या संग असा वागला, तो अरे सोडून द्या. तुम्ही म्हणतात महाराज तुम्ही असा, हे बघा, क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणाचा भरोसा नाही महाराज. आज आपण बोलतो, उद्या मी बोललच, पुढच्या वर्षी कीर्तनाला असेलच. असं कोणाला वाटतं का हे अयो हे गेले? तेव्हा वाटतं. सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य, मोठं व्हायचं असेल ना तर मरावं लागतं. मेल्यानंतर मोठं करण्यापेक्षा आहे तोपर्यंत त्याच्या संग प्रेमाने राहा, कोणी असू द्या तो. काय होईल माहिती का? पश्चाताप जीवनात राहणार नाही. आणि पश्चाताप आयुष्याच्या शेवट जाऊन जरा =0 असेल तर त्या जीवनाचा उपयोग काय? अंतकाल समय भगवान परमात्म्याने आपल्या जवळ यावं आणि विचारावं, आता तुला पाहिजे काय? अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम इह प्रयाति समद्भाव याती नाश्रयाती संशय. भगवान परमात्म्याने आपल्याला येऊन विचारावं, त्याचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये यावं, अशी भगवंताची सेवा आपल्याकडून आयुष्यभर व्हावी. पण आपण ते करत नाही. तो उदार आहे, तो तुमच्यासाठी घेऊन बसलेला आहे. तुम्हाला काय पाहिजे? फक्त मागणारा पाहिजे. पण आपल्याला काय मागायचं ते सुचत नाही. भगवान परमात्म्याच्या चरण कमलावरती मस्तक ठेवल्या ठेवल्या आपण काय म्हणतो? कांद्याला भाऊ, माझ्यापेक्षा त्याचे कांदे कमी निघू दे, लग्न जमू दे, अजून बरेच प्रकारच्या मागण्या असतात. मागणं उचित असावं, आज ते बोलायचं नाही. पण भगवंत समोर जरी आला तरी मागण्याची पण पात्रता लागते. विढाला विढाला मग ज्यांना ज्यांना हा नरदेह मिळाला, कुणी कुणी या संधीचा सोनं केला या जीवनामध्ये. तुकोबाराया असतील, नाथबाबा असतील, मुक्ताबाई असेल, सोपान काका असतील, आधी करून सर्व महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जेवढे कोणी संत असतील, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज असतील, योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज असतील, हे संत ह्या जीवनामध्ये जन्माला आले, हे आपलं परम भाग्य. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, परोपकारे, परोपकारे, तेव्हाच हे संत तुमच्यावरती कृपा करतील. केव्हा? जेव्हा तुम्ही त्यांच्यापर्यंत जाताल, जेव्हा तुम्ही त्या भगवंताच्या स्वरूपाकडे तुम्हाला जाण्याची इच्छा व्यक्त होईल, तेव्हा तुम्ही त्या भगवंताच्या चरणाकडे जाण्याची तुमच्या अंतःकरणामध्ये क्षणाक्षणाला इच्छा प्राप्त होईल. त्याच्यासाठी संत सोबत लागतील. महाराज म्हणाले, संत कृपा झाली इमारत फळाली. कोणती? आपली शिमेटाची नाही. ह्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी लागलेलं जेवढं काही मटेरियल आहे ते मटेरियल संत देत असतात. विटा असतील, वाळू असेल, सिमेंट असेल, लोखंड असेल, स्टील असेल, मग ते सगळे एकत्र करून 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 मग काहीतरी एक दिवस कलश पूजन होतं. आमचे संत तुम्हाला योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, ज्ञानेश्वरी काय, तुकाराम गाथा काय, वेद काय, या सगळ्या गोष्टीचं मटेरियल तुम्हाला पुरवतात. आणि मग पुढं चालत 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 आपल्याला एक दिवस असं वाटतं की आता कुठंतरी दर्शनाला थांबलं पाहिजे बरं का. मग हे कशाची? हे साधना असती. मग असं करत करत पुढे गेल्यावर काय होतं माहिती का? साध्य ते साध्य करिता सायास, साध्य करिता सायास, साध्य ते साध्य करिता सायास, साध्य साध्य करिता सायास, साधनाभ्यास तुका म्हणे, साधनाभ्यास तुका म्हणे, साधनाभ्यास तुका म्हणे. ओ साध्य ते आपल्याला मिळणार आहे. तुम्ही म्हणा महाराज परमेश्वराला, भगवंताला आपल्या पुढे येऊन असं देवाने पुढे यावं आणि मला दर्शन द्यावं, भेटेल बरं का, त्याच्यात शंका नाही. नामदेव रायला कुत्र्यात देव दिसलं. आपण
आपण एखाद्याला लांब लोटतो, हे चल तुझं माझ्या पुढे थांबायची हे नाही असं म्हणू नका. हे बरं का, प्रत्येकाचा प्रारब्ध वेगळा वेगळा आहे. घटाघटाचे रूप वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंधार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. नाथ बाबाच्या घरी श्रीखंडाच्या वेशामध्ये भगवान परमात्मा पाणी वाहत होते. आपल्याकडं बाबू बर का, भगवान अशी भक्ती करा, अशी भक्ती करा. भगवान परमात्म्याने तुम्हाला नर दिया, देवाला आवडला पाहिजे, देव प्रसन्न झाला पाहिजे. अरे याला दिला ना, आज बरं झालं बरं का, याच्यासारखे अजून काहीतरी पाहिजे. कुणाला नवर वाटावं, कौतुक वाटलं पाहिजे. कौतुक वाटे झाले या वेचाचे, असं असलं पाहिजे. नाहीतर एकनी एक अण्णा होता आपल्या इकडला, नाही बरं का, तिकडला खालतीला होता, समुद्राच्या तिकडला. त्याचं नाव होतं चोर अण्णा. तो गावात आला का लोक कड्या लावून घ्यायचे, पिशापासा जपून ठेवायचे, भांगार भिंगार भरून ठेवायचे. हो आला चोर अण्णा आला, पोरं सांगायचे, पोरो पळा चोर अण्णा आला. काय सांगायचे, तो आला का, सावध व्हायचे लोक. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी काय झालं, उपयोग झाला नाही ना जीवनाचा. हो असं जर चरित्र असेल, असं जर जीवन असेल, असं जर परमार्थ असेल तर कुणी जवळ करत नाही. नुसतं चोर म्हणलं तरी लोक जवळ करत नाही. काय चोर म्हणजे तो वाईट नसतो. काही काही चोर असे, महाराज आमचे महाराज म्हणायचे, चोराचे दोन प्रकार आहेत. एक साधा चोर आणि एक चांगला चोर. तुम्ही साधा आणि चांगला. पण साधे चोर म्हणजे सप्त्याला चपला नाही, माईक नाही, कणिक घेऊन जाय. गट्टे चोर काही गट्टे घेऊन जाते घरी, कायला वटकन जेवताना विठाला विठाला. हो चांगले चोर काय चोरी देत. एकदा नाथबाबाच्या वाड्यामध्ये चोर आले. प्रत्येकाने एक एक टन सोनच चालवलं. एक एक टन यो होतं तेव्हा, आता नाही पाहिला. घेऊन गेले. 7 जण होते. एकाने दुसऱ्याचं उचलून दिलं, दुसऱ्याचं तिसऱ्यानं उचलून दिलं, तिसऱ्याचं चौथ्यानं, असे 7 जण संपले. शेवटचा राहिला ना. हो तो म्हणे, अरे तुम्ही चालले माझं काय, तुम्ही चालेल माझं काय. नाथबाबाला जाग आली बा असं म्हटलं. नाथबाबा काय म्हणले असतील, हे थांब मी आहे ना उचलून द्यायला. आता ऐकायला थोडं जड अंतकरणाला वाटतं ते. खरोखर नाथबाबा गेले उचलून दिलं. जाय म्हणे आता मी नाही सांगत कोणाला. किती नम्रता आहे जीवनामध्ये, किती शांतता आहे. आणि या जोरावर नाथबाबाने भगवंताला जिंकलं. नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंदा. तेने कोंडिले आनंदा. आणि परमार्थात हे साधन फार उत्तम सांगितलं. भगवंताच्या प्राप्तीसाठी नम्रता इतकी असावी. लहानपण देगा देवा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण
दे ग देवा तुका म्हणे जाना व्हावे लहानाहुनी लहान लहान लहानपण दे ग देवा. एवढी शांतता असावी, एवढी नम्रता असावी. एखाद्याने कानफटात दिली तरी आपण काय कानफटात माझ्या अहो एखाद्याला रागाने बघा तो म्हणून तिकडं भेट. आता इथं जरा सभामंडप आहे खालती भेट तिकडं विठाला विठाला हो हे सोडून याच्या पलीकडे परमार्थ आहे. नम्रता पाहिजे. नम्र झाला भूता त्याने कोंडिल्यानंतर लहानपण असू द्या लहान लहान व्हा आणि नाथबाबांनी हे सगळं शांततेने नाथबाबांच्या अंगावर तो 108 वेळेस एक जण पान खाऊन थुकला होता. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्ता केला प्रसाद देऊनी मुक्ता केला प्रसाद देऊनी मुक्ता केला यवनी अंगावर थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद येऊनी अंगावरी थुंकला प्रसाद देऊने मुक्त केला. एवढा 108 वेळेस थुकला आणि शेवट त्याला पश्चातापाला रडायला लागलं. ती कोण थुकणार रडायला लागलं नाना. अरे आपण 108 वेळेस एखाद्या माणसाच्या अंगावर थुकावं आणि त्या माणसाने नंतर नमस्कार करावा. काय नम्रता आहे. महाराज म्हणाले धन्य तुझे माता पिता. बाबो मला त्याचा गर्व हुंदका दाटवणारा त्याचा किती पापी मी आहे. मी एवढ्या नम्र माणसाच्या अंगावर 108 वेळेस थुकावं मी किती पापी आहे. रडायला लागला तो. म्हणे तुझी काही चूक नाही बाळा तू धन्य आहेस. मी धन्य म्हणे कसा तुझ्यामुळे 108 वेळेस मला गंगेचं स्नान झालं. विठाला विठाला हो एवढी नम्रता माझ्या नाथबाबांची. आणि असं करत 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 महाराज काळावर विजय मिळवला. आणि भगवान परमात्मा म्हणतात हेच मला आवडतं अभंगाचं प्रथम चरण. आता असं करत करत एखादं आपल्याला एका ठिकाणी अशी खुणगाठ आपण बांधलेली. आपण आता जन्माला आता ही मिळालेली जीवनातली संधीचा जो सोनं करतो ना तो जीवनात मोठा होत असतो. काय आणि काहींना संधीच ओळखू येत. काही संधी ओळखतात काहींच्या लक्षात येते. काही संधी साधू असतात. विठाला विठाला हो हो कसं इकडं तिकडं पाहणार इकडे तिकडे पाहणार आणि संधीचं सोनं करणार. दोन प्रकारे चांगली संधीचं सोनं करायचं वाईट संधी. प्रत्येक ठिकाणी चांगलं आणि वाईट आहेतच. आम्ही इथं ह्या नरदेहामध्ये आलेलो आहोत. इथं चांगलं पण आहे आणि वाईट पण. जीवनात मोठं होता येतं चांगलं आणि
चांगल्या मार्गानेही होता येतं, वाईट मार्गानेही होता येतं. आपण आपलं ठरवायचं. इथं कसं आहे माहिती का, आपुली आपण सोडवना कोणी येणार नाही. सोडविना तेव्हा मायबा कोणी नाही. इथं कसं आहे माहिती का, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकालीचे नाही कोणीच नाही. कोणी असू द्या, तुमचे खासदार आमदार किती मोठमोठले मंत्री असू द्या, सोयरे दायरे, कोणीही येणार नाही. सोडविना तेव्हा एका चक्र पाणी वाचनिया, एका चक्र पाणी वाचनिया, कोणीही सोडत नाही. एवढं सगळं माहीत असताना, एवढं सगळे सांगत असताना पण आपण सोडतो का हो? काही गोष्टी सोडायला तयार आहोत का आपण? त्याच्यासाठी वैराग्य पाहिजे असतं. काय वैराग्य? जसं की तुकोबारायांचं वैराग्य आहे. तुकोबारायांनी त्यांच्या वाटेला आलेलं वाटून दिलं. काय? पैसे तर त्यांच्या पुढं विषय हा त्यांचा नव्हताच. विषयाचे बरेचसे प्रकार आहेत. विषय म्हणजे अनेक गोष्टी आपुल्यासा वाटणाऱ्या गोष्टी त्या कधीही वाटू नये अशी अवस्था ज्यांची झाली. विषय तो त्यांचा झाला नारायण, अशी अवस्था ज्यांची आहे ती वैराग्य पदाशी जात असतात. असे माझे तुकोबराय. आणि याची चाहूल आपल्या जीवनात काहीतरी लागावी आणि त्या मायेतून बाहेर यावं. मग आता माया कोण? कोणीतरी एखाद्या स्त्रीचं नाव असलेली माया ती नाही. आपल्या पुढं आलेलं जे पटल आहे त्या पटलामुळं आपल्याला पुढं स्पष्ट दिसत नाही. तुम्ही म्हणा असं कसं काय बोलू राहिले तुम्ही? आता हे थोडं सूक्ष्म आहे. ते पटल असं आहे ना, आपल्याला असं वाटतं आपली बायको, आपले पोरं, आपले वडील, आपले आई, आपलं आमकं फलणं. हा इथंच हे सोडून सगळं ज्यावेळेस तुम्ही पुढचं पाऊल टाकाल त्यावेळेस संत पुढं येतात. आणि संतांकडे जाण्यासाठी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा त्या भगवंतांनी कृपा केली आणि नामदेवरायांच्या हाताने नैवेद्य हातीचा. हे सानिध्य कशाचं आहे? पूर्वजन्मीचं सुकृत त्याला लागतं. तेव्हा त्या भगवंताचं नामस्मरण एकदा मुखामध्ये येत असतं. आणि असं करत 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 संत भेटतात आणि संतांची ना आपली एकदा का त्या ठिकाणी नाळ एकत्र आली. जसं की कानोपात्रेने ज्ञानोबरायांना विचारलं. काय विचारलं? माऊली आता मी काय करू? आता मी काय केलं म्हणजे मी तुमच्या पदाशी एकरूप होईल किंवा भगवंताच्या चरण कमलापाशी मी त्या ठिकाणी मला साधन जागा मिळेल. माऊलीने एक सांगितलं, आता एक काम कर, आता तू इथून निघल्यानंतर मंदिरात जा आणि मंदिर मात्र सोडू आणि अहोरात्रपणे भगवंताची सेवा कर जोपर्यंत तू इथं आहे तोपर्यंत. ज्ञानोबरायचा शब्द घेतला आणि पळत सुटली. पायात घुंगरं बांधली, हातात चिपळ्या, विना घेतला. श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण. अहोरात्रपणे त्या ठिकाणी देवासाठी नाचायचं आहे.
आणि कानोपात्र इतकी सुंदर होती ना, कमून सांगतो ते ऐका. आपल्याला सौंदर्याचा अभिमान असतो, आपल्याला पैशाचा अभिमान असतो, आपल्याला अनेक गोष्टीचा अभिमान असतो की मी आमका आहे. कानोपात्र इतकी सुंदर होती ना, तिने जर पान खाल्लं ना तिच्या नरड्यातून जाताना दिसायचं एवढी सुंदर. सुकलेलं फूल तिच्या हातात दिलं ना, ते फूल उमलेल एवढी सुंदरता तिच्या तेजाची होती. पण कुणाची? एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राने भगवंताने मंदिरात जागा दिली. कशामुळं? साधना. मग असे सांगितले साध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तिला कळलं होतं हा नरदेह परत नाही. तिला माहित होतं आपल्याला काय सार्थकी करायचं आहे, काय सार्थकी लावायचं आहे. ह्या तिने संधीचा सोना केलेला आहे. कानोपात्र त्या ठिकाणून निघल्यापासून, ज्ञानोबरांच्या मुखातून शब्द ऐकल्यापासून त्या ठिकाणी पळत सुटले आणि भगवंताच्या दारासमोर जाऊन उभं राहून नाचू लागली. श्रीमन नारायण भगवंताच्या चरणाशी एकरूप झाली. तिला मात्र काही आठवेना. ती आणि तो भगवान परमात्मा तिची एका ठिकाणी चित्तरूप झाली आणि फक्त त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण. बरं का. तेव्हा कर्नाटकमध्ये होतं आपलं पंढरपूर. बिदरच्या बादशाने फरमान पाठवलं की आता कानोपात्रा कोणीतरी बघितलं, एक सुंदर मुलगी देवाच्या दरबारात नाचते. कोण? देवाच्या दरबारात एक सुंदर मुलगी नाचते म्हणल्यानंतर त्या राजाने त्याचे सेवक पाठवले, तिला घेऊन या दरबार. देवाच्या काय नाचते, आपल्या दरबारात नाच म्हणा. पण संत असल्यावरती कोणीही येऊ द्या, भय राहत नाही. भय हा विषय नाही. तिला कळालं ते माणसं मागं, ती पुढं, मागं पुढं पळत सुटली. पण भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी तल्लीन झाली होती ना कानोपात्रा, तिच्या डोक्यात विषय काही राहिलेला फक्त आणि फक्त विषय तो भगवान परमात्मा श्रीमन नारायण. त्या भगवान परमात्म्याच्या चरण कमलाकडे पळत गेली आणि ज्या क्षणाला भगवान परमात्म्याच्या चरणावर डोकं ठेवलं त्या क्षणाने तो देह अर्पित भगवंताला केला. अभंगाचा द्वितीय चरण. वा वा वा. वाह, एकदा टाळ्या वाजवा. ती आपल्या गावची नात आहे. आदरणीय हरिभक्तपरायण बापूसाहेब महाराज मगर, बापू किसन मगर यांच्या लहान्या मुलीची मोठी मुलगी. धन्य माता पिता तयाची या, कोळी कन्या पुत्र
तयाचा हरी एक वाटे देवा असा परमार्थ असावा. आणि आपले हे लेकरं असे होतील बरं का. पण इथं आणले हो इथं विठाला विठा पुढं पाठवा. पण इथं नो अयो इथं लय व्याकार आहे. इथं काय साधा तरस आहे का. मुस्कड फोडून घेऊ रोज. पण इथं पाठव ना नका ना पाठवू. मग तुम्ही वृद्धाश्रमात जा. विढाला विढाला हो. ज्ञानोबारायांची कृपा झाली आणि माझी कानोपात्राची गंध निरसन झालं. आणि एवढ्यासाठीच हा नरदेह आहे. आणि तुम्हाला आम्हाला सगळे सांगू सांगू शकलेले आहे. हे सगळं करा बाबा हो. हे सगळं केलं नाही तर काय माहिती का. आउट हात का मानव देह अल्लाह ने मुझे दिया. हे खाया पिया सुख से सोया नहा जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. रे भजमन नारायण भजमन नारायण. जन्माला आला पाणी वाहून. हे तर सगळं माहिती आहे तुम्हाला. मग आमची इथं येण्याची गरज काय. विढाला विढाला हो हो. मगाशी मी सांगितलं आपुली आपण करा सोडवं ना. कुणी कुणासाठी येणार नाही. कशासाठी. मदतीला कुणी येईल कोणाच्या कशाचा. काही आर्थिक अडचणी असेल तर येऊ. काही मदत लागत असेल तर येऊ. अंधार झालाय पाणी इथं भरायचंय. पण महाराज लाईटच नाही. तुम्ही येता का. येऊ ना. पण शेवटच्या क्षणाला तुम्ही खितपत पडलेले आहात. कोणी मी असेल कोणी कोणतरी असेल. आयुष्यभर नामस्मरणाचा तुमचा आणि त्याचा लवलेशच नाही. अशी जर स्थिती असेल आणि अंतकाल समय भगवान परमात्मा येईन आणि तुमचा उद्धार करेल असं वाटतं का. त्यावेळेस अनेकांची इच्छा जरी असली याच्या डोक्यात याच्या तोंडामध्ये नामस्मरण देवाचं यावं तरी ते होणार. शिव म्हणायच्या भिव म्हणतो. राम म्हणलं का काम येत नाही ना. त्याच्यासाठी सततम चिंतयंतो मी यतंतर्ष्य. आयुष्यभर त्या नामाचा उच्चार असावा. आणि त्या नामाने काय होतं माहिती का. तरले तरतील हा भरवसा तारकाचा ठसा. तरले तरतील हा भरवसा नामधारकाचा ठसा. तरले तरतील हा भरवसा नामधारकाचा ठसा. तरले तरतील हा भरवसा नामधारकाचा ठसा. वेळ कमी आहे तरी आता मला म्हणलेले आयोजक 10 वाजेपर्यंत 10 खालच्या मध्ये 10 घ्या. पण मग पुढच्या वर्षीचं काय. विठाला विठाला हो हो. आबांना माहीत. आबांचा स्वभाव तसा असा. त्यांचा असे 9:15 जर तुमच्यामुळे उशीर झाला ना. 7:15 7 ते 9 असेल तर 7:15 तुमच्यामध्ये झाले तर मी का 9:15 पर्यंत. 9चा आणि वेळेचा गांभीर्य ज्याच्या जीवनामध्ये आहे ना. आपण आपलं काय काय होतं माहिती का. ज्याला गरज आहे त्याला द्यावं. या करत झाली सर्दी. काय झालं सर्दी. ते गेलं डॉक्टर. ते डॉक्टर नाहीच होतं. ते म्हणे सर्दी झाली. त्यानं ऐकलं काय मुळ्यात झालं. त्यानं दिली मुळ्याची गोळी. अरे यो येता येताच कोटा फुटला. पाहता काय. विढाला 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 हो. तिकडं तोंड तोडायचं. ते घरी सुद्धा येता येणार त्याला. कशामुळं दुःख होतं नाक. औषध वेगळं औषध झालं ना. असं ज्याला पाहिजे ते दिलं पाहिजे. काय मी जर 6 म्हणलो आणि हे जर मग कधी सारे गमपच सापडणार नाही. मी जर म्हणलो 5 का मी जर पंचमध्ये असून हे जर म्हणले काळी 2 आता काय करू मग. विढाला विढाला असं करत करत माझ्या ज्ञानोबाराने अनेक संतांवरती अनेक लोकांवरती माझ्या संतांनी कृपा केली. त्या कानोपात्रेवर केली. याच्यात नवल काय. या विश्वामध्ये ज्ञानोबाराय म्हणाले हे विश्वची माझे घर
ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जहाला. ज्ञानोबराय म्हणायचे इतके उदाहरण माझे ज्ञानोबराय असा संत परत होणी नाही. अवघाची संसार सुखाचा करीना अवघाची संसार सुखाचा करीना आनंद भरीना अवघांचा सगळा संसार सुखाचा करी निस्ता घेतला नाही. अवघाची संसार सुखाचा करीना आनंद भरीना तिन्ही लोक आनंद भरीना. सगळ्यांसाठी आनंद देईन. हा ब्रह्मानंद निर्माण केला ना तो सगळ्यांसाठी वाटेल आणि तो निर्माण केलाय तो आपल्याकडे सकाळी रोज वाटतात. गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केल्या. आणि त्या ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्या सादतपूर गावामध्ये चालू आहे. तो ब्रह्मानंद आहे ब्रह्मरस आहे. सेवितो हा रस असे संत माझे. आणि या संतांच्या सानिध्यामध्ये जर जीवन आपलं असेल ना तर मग काय होईल माहिती का. जे तुमच्या मनात असेल ना काही असू द्या ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं कृतकृत्य झालो ओ कृतकृत्य झालो ओ कृतकृत्य झालो ओ कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले संती ओ तुम्ही सांभाळिले संती 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 तुम्ही सांभाळिले संती. प्रत्येकाची एक इच्छा असते. प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते. कोणती इच्छा. चांगलं व्हावं आनंद मिळावा. असं कोणी ह्या विश्वात असं नाही की मला रोज देवा दुःख दे. कोणी आहे का. असा कोणीच भेटू शकत नाही. प्रत्येकाला वाटतं सुख मिळावा प्रत्येकाला वाटतं आनंद मिळावा. पाप केलं तरी वाटतं आनंदच भेटावा. पुण्य करणाऱ्याला वाटेल याच्यात नवल काय पण पाप करणाऱ्यालाही वाटतं. पण काहींचं काय झालं पाप आणि पुण्य हे कळण्यासाठी ABCD क ख ग हे कुठं शिकलो आपण. पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी. जुन्या काळात मॅट्रिक आता ग्रॅज्युएशन इथपर्यंत जातो आपण. काही गोष्टी शिकलो वयापर्यंत काही विशिष्ट. पण काहीला समजायलाच तयार नाही. योग्य अयोग्य हे फक्त मी तुम्हाला मगाशी सांगितलं संतांच्या सानिध्यात असेल तरच तुम्हाला हे कळणार आहे. आणि हे सगळं कळत 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 जर तुम्हाला असं वाटलं आता हे स्थिर करायचं आहे. जर स्थिर करायचं असेल तर त्याला नामच पाहिजे. नाम घेतलं असेल तर त्यासाठी तुम्ही ते सतत चिंतन केलं पाहिजे. सतत चिंतन केलं असेल तर तुम्हाला ते दिसतं पुढं. आणि त्याच्यासाठी एक मार्ग आहे. तो मार्ग तुम्ही जोपासता आणि आता मागं पाहात आणि मग त्या भगवंताकडे तुम्हाला भगवंत दिसतोय समोर. आता फक्त मस्तक टेकवायचं आहे. दिसतोय तो. इच्छा आहे मनामध्ये आनंद व्हावा. इच्छा होते मनामध्ये भगवंताचं दर्शन व्हावा.
आणि देवही उदार होईल असतो. त्याला माहित असतं. ती उत्सुकता मनाला लागलेली असते. कधी मी त्याला बघेल, कधी त्याला मी डोळे भरून त्याला बघेल, कधी त्याचं दर्शन होईल आणि त्याचे पाय आठवावेत. आठवीन पाय हा माझा नवस, 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 आठवीन पाय हा अशी स्थिती निर्माण होते संतांच्या सानिध्यामध्ये. जसं की संतांच्या सानिध्यात राहिल्यामुळे कानोपात्रेला देवाने कानोपात्रेवरती कृपा केली आणि कानोपात्रेची मनातली इच्छा कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. प्रत्येकाची इच्छा आहे भगवंता तुला बघायचं आहे आणि आयुष्यभर हेच मनामध्ये असो. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. कुणाला? रात्र ही दिवस पांडुरंग, रात्र ही दिवस पांडुरंग पांडुरंग, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय. सकाळी उठल्यावरती देवाचे चरण कमल आठवावे, झोपताना आठवावेत. नवे नवे जेव्हा आठवण येईल तेव्हा, जेव्हा दिवसभरात जेव्हा वेळ असेल तेव्हा त्याचे चरण कमल आपल्या नजरेसमोर असावे. सतत त्याचे चरण आठवावे आणि त्याचे चरण एकदा आठवले ना महाराज, ती संत कृपा आहे. तेव्हाच आठवतात ते, इतर वेळेस नाही. आणि यासाठी ना इथपर्यंत जावं अशी माझ्या तुकोबरांची कळकळ होती. सगळ्यांनी या विश्वात जेवढे जेवढे जन्माला आले तेवढ्यांनाही माझ्या भगवंताची कृपा व्हावी, त्याने कृपा कटाक्ष निहाळावं, प्रत्येकाचा जन्म मरण रूपी हेरदार संपवावी अशी भगवंताची इच्छा होती, अशी तुकोबरांची इच्छा होती. नवे नवे जेवढे संत महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले तेवढ्यांची इच्छा होती ना हो. म्हणून हे संत देह कष्टविती कमवून ह्या भोळ्या भाबड्या जनतेला कळावं. त्यांनी काय केलं माहिती का? मग त्यांना माहित होतं कलियुगामध्ये पैशावर सगळ्या गोष्टी होतील. त्यांनी मग ग्रंथ निर्माण केले. सकळाशी येथे प्रत्येकाने जायचं. ते म्हणत नाही हा मग काळ आहे मग वाचू नको ज्ञानेश्वरी, असं आहे का? हा बारीक आहे, हा मोठा आहे, हा कुणी या, प्रत्येक जण अधिकारी आहे. आणि याच्या संधीचं सोनं तुम्ही आम्ही करावं आणि हो भवसागर तरुण जावा, तर जीवनाचं सार्थक होईल. अन्यथा तुम्हाला पुनरपी जननम पुनरपी मरणम याच्याशिवाय पर्याय नाही. आम्ही किती सांगितलं तरी त्याचा उपयोग होणार नाही. एकदम मस्त भजन करू, हात वर करा. विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय 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 जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय राम, हरि जय
वर्ष गेले, अनेक युग गेले, अनेक जन्म गेले, पण आम्ही काय कोणाचं ऐकणार? तुमचं ऐकलं मग आम्ही काय? विठाला विठाला हो. आणि जर असं असेल ना, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. आमचं जर ऐकलं नाही ना, या विश्वामध्ये जेवढे संत होऊन गेले, बारीक वाजवा, जेवढेही सांगून गेले, काय करायचं? या नरदेहाला त्या भगवंताच्या भेटीसाठी कसं न्यायचं? हे करत 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 सर्व संतांनी आयुष्य घातलं तुमच्यासाठी, पण कुणी ऐकायला तयार? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, 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 काय वाजाईल, काय वाजाईल, काय वाजाईल, काय वाजाईल. पिंगळा 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 मागवा, बोलतो एका पिंगळा मागवा. हरी बोल बोलत देखा पिंगळा मारवारी, पिंगळा मारवारी, बोल बोलत देखा पिंगळा मारवारी. वर्तमान घोडे दादा, वर्तमान हे वर्तमान खोटे झालं, वर्तमान खोटे, वर्तमान घोडे दादा, वर्तमान घोडे, वर्तमान खोटे झालं, वर्तमान खोटे. लट्टिकानं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लट्टिकानं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लट्टिकानं बोलू आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे झालं, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, लट्टिकानं बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई, 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 पिंगा ग, पिंगा ग बाई, पिंगा. अवगा अवगा धांगड धिंगा ग, 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 अवगा धांगड धिंगा ग. हे करुणी उचित, ओ करुणी उचित, प्रेम घाली हृदयात, दान मागायचं आलो, दान मागायचं, दान मागायचं आलो, दान मागायचं, दान मागायचं आलो, दान मागायचं, दान मागायचं आलो, दान मागायचं. ओ निर्गुण निराकार माझा भाऊरा माझेला, निर्गुण निराकार माझा भाऊरा माझेला. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय, भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर बाजी महाराज की जय. सकुण सांगावया आलिया बाई माझना, सकुण सांगावया आलिया बाई माझना, सकुण सांगावया आलिया बाई माझना, सकुण सांगावया आलिया बाई माझना. पिंगळा माधवारी बोल बोलत देखा, पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोल बोलत देखा, पिंगळा माधवारी. दौड फिरविता तुम्ही डुगा डुगा ऐका, दौड फिरवितो तुम्ही डुगा डुगा ऐका, दौड फिरवितो तुम्ही डुगा डुगा ऐका, हे दौड फिरवितो तुम्ही डुगो डुगो ऐका, डुगा डुगा ऐका, तुम्ही डुगो डुगो ऐका, डुगा ऐका, तुम्ही डुगो डुगो ऐका. पिंगळा 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 हरी बोल. पिंगळा माधवारी, बोली बोलत देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोल बोलत देखा, पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोल बोलत देखा, पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी. चालू द्यायचं का असं?
विढाला विढा विठाल 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 विठाल. हो म्हणूनच मगाशी म्हटलो हा आनंद इथंच आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, हा आनंद कुठे नाही. म्हणून या भगवंताच्या सानिध्यामध्ये आपण जावं अशी सर्व संतांची इच्छा होती. सर्वांनी ह्या मरणरूपी जन्म मरणरूपी इरादार संपावे आणि भगवंताच्या चरण कमलावरती एकदा माथा टेकला ना, मग आता परत दुसरं काही आठवू नये असं त्यांना वाटायचं. आणि प्रत्येकाला एक इच्छा मनामध्ये त्या भगवंताच्या चरण बघितल्यानंतर असं वाटायचं आता कोठे भावे मन तुमचे चरण देखलिया. एकदा किती चरण कमाल बघितले. भाग गेला सीना गेला अवघा झाला से आनंद. एवढा आनंद होतो. आणि एकदा का त्या भगवान परमात्म्याला बघून एकदा मागं निघतो ना, एवढा विरह अंतःकरणामध्ये होतो. एवढा विरह अंतःकरण भरून येतं. भगवंताला बघितल्यानंतर डोळ्यात पाणी येतं निघायच्या वेळेस. आता भगवंता तुला परत कसं, जसं की एखादी कन्या त्या माहेरहून सासरला जाते तसं. कन्या सासरासी जाय, कन्या सासरासी जाय, मागे परतोनी पाय. मागे परतोनी पाय ऐसे झाले माझा जीवा तैसे, झाले माझा जीवा, झाले माझा जीवा, केव्हा भेटे जगे सवा, केव्हा भेटे जगे सवा तैसे. एखाद्या लेकराला तिच्या आई वडिलांना सोडून जाताना जो विरह अंतःकरणामध्ये असतो, तो विरह आमच्या भक्तांना त्या भगवंताच्या चरणकमल सोडताना असतो. आणि ही अवस्था प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्हावी असं जर तुम्हाला आम्हाला वाटत असेल तर सततम नामस्मरण तुमच्या मुखामध्ये असावं. त्या भगवंताच्या चरण कमलावरती तुम्ही आम्ही कायम सदैव त्याची आठवण तुम्ही आम्ही काढावी. मग तेव्हा हे पदाला तुम्ही प्राप्त व्हाल. आणि त्याला मुमुक्ष असं म्हणतात. आणि मुमुक्ष पदाला तुम्ही आम्ही जर गेलो ना, तर तो भगवान परमात्मा सतत त्याची इच्छा आपल्याला होते की कधी तो भेटेल, कधी तो भेटेल, कधी तो भगवान परमात्मा बघेल, कधी मी त्याला बघेल, अशी मनोमन त्याची कायम इच्छा होत असते. अशी स्थिती आपण तुम्ही निर्माण करावी ना. एकदा असं जर झालं तर कितीही मोठा काळ असू द्या, किती मोठं संकट असू द्या, जसं की माझ्या ज्ञानोबरांनी काळावर विजय मिळवला. तू का म्हणे काळ, 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 तुका 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 म्हणे काळ, आता करून शके बळ, आता करून शके बळ, तुम्ही सांभाळिले साथी, तुम्ही सांभाळिले साथी, आता करून
शक्य बल आता करून शक्य बल तुम्ही साधीले साधी तुम्ही साधीले अशी स्थिती तुमची आमची व्हावी आणि तुकोबारायांनी जो पण मनामध्ये ठेवला होता ना तो पण माझ्या तुकोबारायांचा सार्थकी लागावा अशी मी तुमच्याकडून इच्छा व्यक्त करतो. विढाला 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 विढाला. हो हो जरा एक अशी गोष्ट झाली. जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी काही आतंकवाद्यांनी हल्ला करून 25 लोकांना त्या ठिकाणी मरण आलेलं आहे. तर त्या सर्व आपल्या भारतातील आहे, सर्व भारतभूमीतील आहे. ते भगवत दर्शनासाठी भगवंताच्या दर्शनासाठी भारत भ्रमण करत होते आणि त्या लोकांना त्या अतिरेक्यांनी आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या. अत्यंत दुःखद घटना आहे. सर्व योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या संस्थांकडून साततपूरच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. कारण की असं होऊ नये. पण आता कसं आहे प्रत्येकाला आपण तर सांगू शकत नाही. परंतु झालेली घटना अगदी वाईट आहे. असं घडू नये. माझ्याकडून सर्वांना त्या गेलेल्या सर्व मृत आत्म्यांना भगवान परमात्मा त्यांच्या चरणकमलावरती जागा देईल याच्यात शंका नाही. झालेली सेवा माझ्या सद्गुरुनाथ भगवंताच्या चरणावरती अर्पित करतो. काही चुकलं असेल तर मला द्या, चांगलं असेल ते घेऊन जा. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, नारायणगिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरू श्री महंत रामगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने, सर्व थोर महात्म्यांच्या कृपेने आज इथं उभं राहण्याचा योग आलेला आहे. सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. मृदंगाचार्य असतील, गायक वृंद असतील, सर्व गावकरी मंडळी असतील, पंचकृषीतून सर्व सादतपूर, गोगलगाव, चिंचपूर, औरंगपूर, गोगलगाव सर्व मंडळींना मी धन्यवाद देतो. आणि असंच प्रेम सदैव आमच्यावरती राहावं अशी मी भगवंताच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय कुणे वाकुडे उतरे क्षमा अपराध महाराज नाही विचारला अधिकार क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा महाराज तुम्ही सीता ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.